बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी। अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होणार आहेत। मोदींचं विमान नव्या मुंबई विमानतळावर उतरणार आहे। नवी मुंबई विमानतळावर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे। पंतप्रधान मोदी मुंबई विमानतळाऐवजी नवी मुंबई विमानतळावर लँड होणार आहेत। मोदींच्या हस्ते आज विमानतळाचं उद्घाटन होईल। पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये विमानतळ नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे। मोदींचं विमान नवी मुंबई विमानतळावर लँड होताच विमानाला वॉटर सलामी देण्यात येईल। या विमानतळाची पाहणी पंतप्रधान मोदी करतील। सर्व सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि योजनांची सह आता हे विमानतळ सज्ज आहे आणि नवी मुंबईकरांना त्यांच्या हक्काचं विमानतळ मिळणार असल्यानं मुंबई विमानतळावरचा ताण सुद्धा कमी होणार आहे। दुपारी 2:15 वाजताच्या सुमारास पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळावर दाखल होतील। तर पंतप्रधान मोदी अगदी थोड्याच वेळात दाखल होणार आहेत। 2 दिवसांचा मोदींचा हा महत्त्वपूर्ण दौरा आणि आज नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे त्यांच्या हस्ते। मोदींचं विमान नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे। ही अत्यंत महत्त्वाची बाब। नवी मुंबई विमानतळावर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे। सर्व तयारी आता पूर्ण झालेली आहे। या संदर्भातला सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश माने यांनी। आपण पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी काही क्षणातच नवी मुंबई एअरपोर्टच्या विमानतळाच्या उद्घाटनासाठी येणार आहेत आणि आपण आत्ता अशा ठिकाणी उभे आहोत जिथून तुम्हाला अख्खं विमानतळ मी दाखवणार आहे आणि काही क्षणात पंतप्रधान मोदी ज्या ठिकाणी उतरणार आहेत ते सुद्धा आम्ही दाखवणार आहोत अगदी एक्सक्लुझिव्हली NDTV मराठीवर। आपण पाहत आहे हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा जो रनवे बनून तयार आहे तो हा रनवे आहे आणि ह्याच रनवेवरती अगदी काही क्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमान जे आहे ते लँड करणार आहे आणि त्यानंतर मोदी कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना होणार आहेत। आपण इथं पाहताय, मी तुम्हाला दाखवतो की अगदी समोर जे आहे ते कमळाच्या आकाराची जी आंतरराष्ट्रीय विमानतळाची इमारत आहे जी सुसज्ज आहे आता बनून विमानतळाच्या सेवेसाठी, ती ही बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगच्या बाजूलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी उतरणार असल्याचं जे हेलिपॅड आहे, उतरल्यानंतर जे राजभवनावर जातील ते हेलिपॅड सुसज्ज आहे। त्याचबरोबर इथं आपण पाहताय इथं तात्पुरत्या स्वरूपाची सिग्नल यंत्रणा जी आहे ती उभी केलेली आहे। जे व्हाईट तुम्ही ठोकळे बघताय ते ठोकळे आणि त्याच्यावरती लागलेली सिग्नल जी यंत्रणा आहे म्हणजेच ही सिग्नल यंत्रणा ही तात्पुरत्या स्वरूपाची उभी केलेली आहे। त्याचबरोबर सगळा जो शामियाना तयार आहे तो शामियाना ह्या साईडला तुम्ही पाहताय माझ्या अगदी समोरच्या साईडला उभा आहे आणि तिथूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते उद्घाटन करणार आहेत आणि लोकांना संबोधित करणार आहेत। त्याचबरोबर आपण ह्या साईडला पाहताय ही जी बिल्डिंग आहे हिथून कायमस्वरूपीचा जो सिग्नल यंत्रणा आहे ती कार्यान्वित होणार आहे आणि ह्याच इमारतीतून जो एअर ट्रॅफिक कंट्रोल आहे ते होणार आहे। आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर अगदी समोरच्या बाजूला जे विमानाचं पार्किंग व्यवस्था असते ती केलेली आहे। आत्ताच्या सध्या गाडीला तुम्ही आता पाहू शकता की इथं 5 विमानं उभी आहेत। जर आपण पाहिलं तर 1 2 3 मोठे आणि त्याच्याच बाजूला 2 लहान आकाराचे, त्यातलं एक ब्लॅक कलरचं विमान आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसतंय। अगदी प्रतीक्षा संपलेली आहे। नवी मुंबई एअरपोर्ट विमानतळ लोकांच्या सेवेसाठी सज्ज आहे आणि काही वेळातच ते उद्घाटन करून लोकांच्या सेवेत अर्पण केलं जाणार आहे। तोपर्यंत उद्घाटन होईपर्यंत सगळे जे एक्सक्लुझिव्ह कव्हरेज आहे ते NDTVच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवत राहणार आहोत। योगेश माने, NDTV मराठी, नवी मुंबई।